नमस्कार. मी संतोष पाटील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी कोल्हापुरात अनेक विकास कामांची उद्घाटनं होत आहेत. पण यातील अनेक कामं अर्धवट आहेत. खर्चात अनागोंदीपणा आणि मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप झाला आहे. कामाच्या दर्जावरही विरोधकांनी टीकेची राळ उठवली. आता विरोधक राजकारण करतायत म्हणून याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, कारण ग्राउंडवरची स्थिती वेगळी आहे. अर्धवट कामाचं उद्घाटन करून मुख्यमंत्र्यांसह नेते मंडळी स्वतःची आणि कोल्हापूरकरांची पण फसवणूक करत असल्याची चर्चा आहे. गुरुवारी 8 ऑगस्ट 2024ची ती रात्र कोल्हापूरकर कधीच विसरणार नाहीत. त्या दिवशी रात्री 10च्या सुमारास आपलं लाडकं संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह आगीत खाक झालं. आज 2 वर्षानंतर त्याच नाट्यगृहाचं नूतनीकरणाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होते. पण काम अपूर्ण आहे. काम अजूनही अर्धवट असताना, कामाचा दर्जा आणि टक्केवारीवर आधीच अनेक प्रश्न उठलेले असताना मग अशा अर्धवट कामाच्या उद्घाटनाचा घाट का घातला जातोय? कोल्हापूरचा सांस्कृतिक चेहरा शाहू महाराजांनी बदलला. 1902 मध्ये शाहू महाराज परदेशात गेले होते. तिकडची थिएटर्स आणि कुस्तीची मैदानं त्यांनी पाहिली. तशीच प्रतिकृती त्यांनी कोल्हापुरात उभी केली. 9 ऑक्टोबर 1913ला पॅलेस थिएटरचं काम सुरू झालं. 14 ऑक्टोबर 1915ला म्हणजे अवघ्या 2 वर्षात त्याचं कामही पूर्ण केलं. 110 वर्षापूर्वी शाहू महाराजांनी 2 वर्षात नवीन नाट्यगृह उभारलं होतं आणि आजच्या आधुनिक काळात 2 वर्षात आपल्याला नूतनीकरणाचं कामही पूर्ण करता आलेलं नाही. मग उद्घाटनाची पाठ थोपटून घेणाऱ्यांचं हे अपयश म्हणायचं नाही का? त्या काळी या थिएटरचं उद्घाटन युवराज छत्रपती राजाराम महाराजांच्या हस्ते झालं होतं. 1915च्या दसऱ्याला किर्लोस्कर कंपनीच्या मानापमान नाटकाने नाट्यगृहाचा पडदा उघडला होता. राम गणेश गडकरीही त्यावेळी उपस्थित होते. पुढे याच वस्तूचं नामकरण संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह असं झालं. आज काय चाललंय? फक्त आम्ही काहीतरी करतोय हे दाखवायचा गाजावाजा सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालं म्हणजे लगेच दुसऱ्या दिवशी इथे नाटक सुरू होणार नाही. ध्वनी यंत्रणा अपूर्ण आहे, पार्किंग नाही, स्वच्छतागृह नाहीत, नाट्यकर्मींसाठी सुविधाच नाहीत आणि यासाठी अजून पाहिजे असणारा निधीही नाही. तरीही आम्ही काहीतरी करून दाखवलं असं सांगण्यासाठीच राजकारण्यांमध्ये स्पर्धा चालली आहे. मुख्यमंत्री येतील, उद्घाटन करतील, पण ती इमारत किमान परिपूर्ण असायला हवी याचीही काळजी घेतलेली नाही. तीच कथा CPR हॉस्पिटलची. CPRच्या नूतनीकरणाचं उद्घाटनही होतंय. तब्बल 250 कोटी रुपये खर्च केल्याचा दावा केला जातोय. पण 250 कोटींमध्ये एक आलिशान खाजगी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आजच्या घडीला उभं राहिलं शकलं असतं. मग वारेमाप खर्च करून आणि अर्धवट कामांचे उद्घाटन करून काय साध्य होणार आहे? मुख्यमंत्र्यांसह समस्त कोल्हापूरकरांच्या डोळ्यात ही धुळफेक कशासाठी घातली जाते? हाच या निमित्ताने प्रश्न उपस्थित होतोय. कोल्हापूरचा विकास आज पोस्टरवरच उरला आहे. प्रत्यक्षात कामाचा दर्जा शून्य आहे. त्याची उपयोगिता तर दाखवायला जागा नाही आणि याच कारणामुळे आपलं कोल्हापूर आज एक मोठ्या खेड्याकडे चालले. हेच आजचं भीषण वास्तव आहे आणि याच वास्तवाची जाणीव या 2 उद्घाटनांच्या निमित्ताने या नेत्यांनी कोल्हापूरकरांना करून दिले असं म्हणल्यास वावगं ठरू नये. धन्यवाद.